श्री स्वामी समर्थ. नमस्कार फॅमिली. मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज कामावरच्या किचनमध्ये एक नवीन डिश बनवते, तीच तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर हे आहे पनीर. तर चायनीज फ्लेवर्ड व्हेजिटेबल पनीर सँडविच आज आपण बनवणार आहोत. तर पनीर सँडविचच्या खूप साऱ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये आपण थोडासा चायनीजचा तडका देणार आहोत. तर आपल्या इंडियन डिशमध्ये थोडीशी चायनीजचा आपण फ्लेवर देणार आहोत आणि त्यासाठीच मी हे बनवत आहे चायनीज फ्लेवर पनीर व्हेजिटेबल सँडविच. तर ह्यासाठी मी बेबीकॉर्न घेतलेला आहे, एक कॅप्सिकम घेतलेली आहे, अर्धी मोठी होती कॅप्सिकम. त्यानंतर बीन्स घेतले आहेत, गाजर घेतले. जास्त बारीक बारीक आपल्याला कट नाही करायचे, थोडेसे मोठेच कट करायचे. साईज कशी असेल ते मी तुम्हाला दाखवते. गाजरचं साल काढून घेतलेलं आहे. गाजर पण आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. मी कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरचीसुद्धा स्क्वेअरमध्ये कट केली आहे. बीन्स मी तिरपे थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेत आणि बेबीकॉर्न मी गोल गोल असे कट केलेले आहेत. सगळ्या व्हेजिटेबल आपण कट करून घ्यायच्या. ह्या सँडविच बनवायला अजिबात वेळ लागत नाही. त्या दिवशी मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि सरांना खूप आवडलं. सर आज सुट्टी होती, सरांना काहीतरी वेगळं चटपटीत खायचं होतं. चायनीज फ्राईड राईस, चायनीज नूडल्स किंवा चिल्ली पनीर असं त्यांना काहीच नव्हतं खायचं, त्यापेक्षा काहीतरी वेगळं खायचं होतं. तर मला बोलले, दीदी फ्लेवर तो चायनीज़ का सॉसेस का आना चाहिए, लेकिन मुझे चायनीज़ नहीं खाना है, राईस और नूडल्स नहीं खाना है. तर मग मी म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूया. त्यांना ब्रेडची रेसिपी खायची होती. खरं तर ह्या सरांना ब्रेड खूप आवडतो. मी टिफिन पॅक करताना जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर ह्यामध्ये मी रोज त्यांना ब्रेड देते, 2 पीस तरी देते. त्या ब्रेडशिवाय त्यांचं जेवण इनकम्प्लीट असतं आणि सँडविच आणि ब्रेडचे कुठलेही प्रकार असू दे सरांना खूप आवडतात. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी मस्तपैकी असं चायनीज फ्लेवर पनीर व्हेजिटेबल सँडविच बनवायला घेतलं. कांदा घेतलेला आहे. कांद्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या करायच्या आणि मस्त असा कांदा मोठा मोठाच चिरायचा, जेणेकरून पाकळ्या अख्ख्या राहतील. तर चौकोनी पाकळ्या करून घेतल्या आहेत मी कट. त्यानंतर मी पॅन घेतलं. पॅनमध्ये थोडंसं बटर टाकले, थोडंसंच तेल टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी तेल, बटर, तूप किती कमी वापरते. 1 टेबलस्पूनसुद्धा नाही आहे इकडे. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत, जेणेकरून तोंडात जरी गेल्या तरी जास्त तिखट लागणार नाही. त्यानंतर हे बेबीकॉर्न जे मी गोल गोल कट केलेलं आहे ते टाकलं. त्यानंतर कॅप्सिकम जी चौकोनी कट केलेली ती टाकली. बीन्स टाकले, तिरपे कट केले आणि अशा प्रकारे गाजर देखील टाकून दिला आणि जो कांदा मी पाकळ्या कट केल्या होत्या त्या टाकल्या. अशा प्रकारे सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रच टाकायच्यात. आपल्याला जास्त परतवायच्या नाही आहे, कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे, काहीच नाही. फक्त जस्ट आपल्याला थोडंसं सोते करून घ्यायचं आहे. शिजवायच्या वगैरे नाही आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या, जेणेकरून आपल्या चायनीजचा फ्लेवर आणि त्या भाज्यांचा रंग वेगळा होणार नाही असं आपल्याला बनवायचं आहे. 30 ते 40 सेकंद मिक्स केल्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर ते पण छान मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला आलं लसूण नसेल टाकायचं तर तुम्ही बारीक कट करून आलं आणि लसूण टाकू शकता, त्यामुळे पण चायनीजचा खूप छान फ्लेवर येतो. आलं लसूण पेस्ट चांगली भाज्यांमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पनीर ह्या साईजचे कट करून घेतलेत मी बारीक चौकोनी पीसेसमध्ये. ते पनीर पण त्यामध्ये ॲड केले आणि छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि इतर सॉसेस टाकणार आहोत. अशी सोपी, साधी, सिंपल अशी ही रेसिपी आहे. तर हे पनीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं. त्यानंतर रेड चिली सॉस टाकलेला आहे. त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. सॉसेस तुम्हाला किती चटपटीत, किती तिखट कसे हवेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. इथे मी 1 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस टाकला. त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर विनेगर टाकलेला आहे अर्धा चमचा. हे सगळं टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे. थोडासा टॉमॅटो केचप पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि रंगासाठी इकडे एक वेगळा टॉमॅटो केचप आहे, स्पॅनिश टॉमॅटो चेरी केचप असं काहीतरी आहे, ते देखील मी इथे ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा. तुम्ही फक्त आपला नॉर्मल टॉमॅटो केचप टाका आणि छान मिक्स करून घ्या. तर हे बघा, तो जे मी तुम्हाला सॉस सांगितलं ना, काहीतरी स्पॅनिश रेड चेरी सॉस असं काहीतरी, रेड चेरी चिल्ली सॉस असं काहीतरी आहे ते.
तर ते देखील मी याच्यात ॲड केलं. त्याच्यामुळे खूप छान लाल भडक असा रंग आलेला. त्यानंतर टोमॅटो केचप पण टाकला आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची चवीनुसार आणि त्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपलं जे बेबी टोमॅटो आहेत, बेबी टोमॅटो लहान टोमॅटो असतात ना ते, तर ते बेबी टोमॅटो होते 2-3 फ्रीजमध्ये आणि ते शेवटचे उरले होते आणि ते देखील खराब होत होते. तर मी त्याचा सजावटीसाठी वापर केलेला आहे. कसा ते तुम्हाला दाखवते. खरं तर ह्या रेसिपीमध्ये टोमॅटो जात नाही, पण त्या डब्यामध्ये आहे ना चेरी टोमॅटो, मिनी टोमॅटो आहेत ना, ते थोडेसे होते, 2-4च होते. तर ते बघा मी असे मधून त्याचे 2 भाग केले आणि ते असे वर ठेवले सजावटीसाठी. तुम्ही इथे कांद्याची पात पण टाकू शकता, कोबी पण टाकू शकता, पण कोबी आणि कांद्याची पात अवेलेबल नव्हती. त्यामुळे जे घरात अवेलेबल आहे त्या हिशोबाने मी हे सँडविच बनवलेलं आहे. मला वाटलं नव्हतं मी पहिल्यांदा ट्राय करते आणि एवढं टेस्टी होईल, पण खरंच खूप टेस्टी झालेलं. तर आपली ही स्टफिंग रेडी झालेली आहे सँडविचची. तर आता आपण पटापट सँडविच बनवूया. गार व्हायला पण वेळ लागला नाही, पटकन गार झालं कारण आपण ते जास्त शिजवलं वगैरे नव्हतं. आणि आता ही स्टफिंग रेडी झालेली आहे. तर ह्यासाठी मी ब्रेड घेते आहे. तुम्ही कुठलाही ब्रेड घेऊ शकता, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड. तर इकडे मी मल्टीग्रेनचा ब्रेड घेतलेला आहे, ह्या घरामध्ये तोच खातात. त्यानंतर हे सँडविच मेकर आहे, त्याला मी बटरने ग्रीस करून घेतलं आणि त्यानंतर ब्रेडच्या एका बाजूला मी थोडंसं बटर लावून घेतलं, बटर पसरवून घेतलं आणि त्यानंतर आता जी स्टफिंग आपण बनवलेली आहे ती स्टफिंग आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत आणि त्यानंतर दुसरा ब्रेड ठेवणार आणि मग आपलं सँडविच रेडी. ह्याच्यामध्ये मी चीज पण टाकणार आहे. तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला नसेल आवडत तर स्किप पण करू शकता. मी स्टफिंग चेक केलं, स्टफिंग छानपैकी थंड झालेलं. तर टेबलस्पून घेतला आणि त्याच्याने असं थोडं थोडं स्टफिंग त्या ब्रेडवर पसरवायला घेतलं. इथे तुम्ही मोझरेला चीज जर वापरलं ना तर तुमचं हे सँडविच मस्त असं क्रीमी चीजी होणार आहे. पण इकडे घरामध्ये मोझरेला चीज अवेलेबल नव्हतं. मी तुम्हाला म्हटलं ना, मी जी पण रेसिपी बनवते ना ती घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहे त्याच्यातनं काहीतरी अक्कल-शक्कल लढवून अशी बनवत असते. त्यानंतर ना मी हे चीजचे स्लाईसचे तुकडे केले, म्हणजे एका स्लाईसमध्ये 2 सँडविच बनेल ह्या हिशोबाने अर्धा चीजचं जे स्लाईस होतं ते मी ह्याच्यावर पसरवलं, दुसरं ब्रेडचं स्लाईस ठेवला आणि हे मस्त भाजून घेतलं दोन्ही बाजूनी. तुम्हाला जसं हवं आहे तसं मस्त भाजून घ्यायचं आणि आपलं रेडी आहे हे सँडविचेस. तर ह्याचं नाव मी ठेवलेलं आहे चायनीज फ्लेवर पनीर व्हेजिटेबल सँडविच. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याआधी तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का ते पण कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि जर इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर लगेचच चॅनलला फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर असं छानपैकी मी हे भाजून घेतलं दोन्ही बाजूनी आणि असं हे मस्त कट करून घेतलं. सरांनी सांगितलं होतं एका बाजूला थोडंसं क्रिस्पी आणि एका बाजूला थोडंसं सॉफ्ट असं भाजा आणि त्याप्रमाणे मी हे सँडविच रेडी करून ठेवलं. हे पहिलं सँडविच सरांना नाश्त्याला दिलं आहे, दुसरं अजून बनतं आहे. तर अशी होती आपली आजची रेसिपी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.